काही पण असो, पण आपल्याकडे सगळ्यांना लहानापासून मोठ्यांना साऊथ इंडियन रेसिपी खूप आवडते. आपल्याकडे बरेचदा इडली, सांबार, चटणी, डोसा, मसाला डोसा, मेंदू वडा अशा प्रकारच्या रेसिपी होत राहतात. खूप प्रकारच्या रेसिपी होत राहतात. मेंदू वडा तुमच्या सगळ्यांचं फेवरेट असेल की नाही, पण तुम्ही कधी रस्सम वडा ट्राय केला आहे का? नसेल केला तर माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी रात्री काय करायचं आहे माहिती आहे का? भांड्यामध्ये 1 वाटी उडीद डाळ, 2 चमचे मूग डाळ आणि 1 चमचा आपल्याला तांदूळ जे आहे ते घ्यायचे आहे. त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 2-3 पाण्याने. नंतर डाळ बुडेल व्यवस्थित पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये झाकण ठेवून आपण रात्रभर त्याला भिजत घालणार आहे. सकाळी उठल्यानंतर सुरुवातीला आपल्याला चिंच आणि गूळ जे आहे ते भिजत घालायचं आहे पाणी टाकून. नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूर डाळ घ्यायची आहे. डाळ जास्त घ्यायची नाही, आपल्याला कमी प्रमाणातच घ्यायची आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. 3 टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक कट करून ते टोमॅटो आपल्याला डाळीमध्ये टाकायचं आहे. आता हे भांडं जे आहे आपण कुकरला आवश्यक तेवढं पाणी टाकून 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. गलगल करून घ्यायचं आहे. तर कुकर होईपर्यंत आपण आपली डाळ बघा रात्री भिजत घातलेली छान भिजली होती. आता आपण याचं पाणी निथळून घेणार आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घेऊन त्याला छान असं स्मूथ असं फिरवून घेणार आहे. आता तयार झालेली पेस्ट जे आहे, बॅटर जे आहे, एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहे. बघा आता याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला मस्त हलकं होईपर्यंत. बघा आता हलकं झालं की नाही ते व्यवस्थित चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तयार झालेलं बॅटर आपल्याला त्यामध्ये टाकून बघायचं आहे. ते जर वरतं तरंगला गेलं की समजायचं आपलं बॅटर व्यवस्थित रेडी झालेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग टाकायचं आहे. छान व्यवस्थित परत फेटून घ्यायचं आहे. इकडं तेल मी गरम करायला ठेवलं होतं मंद आचेवर. त्यामध्ये आपल्याला वडे जे आहे ते करून घ्यायचे. छोटे छोटे वडे करायचे आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि छान मंद आचेवर हे वडे आहे ते फ्राय करून घ्यायचे आहे. डीप फ्राय करायचे आहे आपल्याला. छान मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि मंद आचेवरच ही प्रोसिजर करा म्हणजे जेणेकरून ते आतपर्यंत शिजले गेले पाहिजे, कच्चे राहायला गेले नाही पाहिजे. वडे टाकल्या तुम्हाला फिरवायचं नाही आहे. थोडंसं त्याला वर तरंगू द्यायचं आहे. नंतरच त्याला आपल्याला आलटून पालटून घ्यायचं आहे. लगेचच टाकसाल तर ते वडे जे आहे ते तुटू शकते, मोडू शकते. आता छान वडे जे आहे ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. तयार झालेले वडे आपण एका नेटमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाते. अशा पद्धतीने माझे बाकीचे सर्व वडे मी तयार करून घेतले होते. आता आपण वळूया आपल्या रस्समकडे. आता रसमसाठी सुरुवातीला काय करणार आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं, हिरवी मिरची सोबतच अर्धा चमचा धणे आणि जिरं घ्यायचं आहे. त्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला. इकडे डाळ आणि टोमॅटो पण छान शिजले होते. त्या ग्रेव्हीने मस्त फेटून घ्यायचं आहे, स्मूथ करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला कारण रस्सम जे आहे ते पातळच असते. आता इकडे आपण एका पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये तयार झालेली पेस्ट टाकायची आहे आपल्याला. कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची आपण पेस्ट केली होती ती टाकायची आहे. त्याला छान शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण कच्चं पण आपल्याला काढून घ्यायचं आहे. छान शिजल्या गेले की त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे. बेसिक मसाले, हळद, तिखट, गरम मसाला, धनापूड, चवीनुसार मीठ आणि आपल्याला टाकायचं आहे सांबार मसाला. आता ते जळून त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. मसाला तेल सुटूपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. शिजवल्यावर त्यामध्ये आपण जे डाळ आणि टोमॅटो फेटून घेतले होते रवीने ते टाकायचे आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये आपल्याला चिंचेचं पाणी टाकायचं आहे. चिंच आणि गुळचं चाळणीने चाळून घ्यायचं आहे. जो जाडा जाडा पल्प असतो आपण ते काढून घ्यायचा आहे. रस्सम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ती छान अशी गडगद उकळी काढायची आहे आपल्याला. जेवढं रस्सम उकळलं असेल चांगलं तेवढं ते टेस्टला खूप छान लागते. आता रस्सम छान व्यवस्थित उकळला गेलेला आहे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. त्यावर टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गरमागरम रसम आपल्याला सर्व करायचा आहे. त्यासाठी एक बाउल घ्यायचा आहे. मस्त गरमागरम रसम घ्यायचा आहे. आंबट गोड असं तिखट चवीची. मी तुम्हाला वडा दाखवते बघा किती हलका फुलका जाळीदार झालेला आहे बघा. आतपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला गरमागरम हलके फुलके वडे टाकायचे आहे आणि छान आपल्याला रस्सम वड्याचा आस्वाद घ्यायचा आहे. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही तर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.